तर दुसरीकडे वंचितचे राहुल गायकवाड हे काँग्रेसच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी सोलापूरमध्ये राहुल गांधी यांच्या सभेत उपस्थिती दर्शवली आहे। त्यांच्या उपस्थितीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। नुकतीच राहुल गायकवाड यांनी सोलापूरमधून माघार घेतलेली होती। याशिवाय मला युद्धात उतरवलं, बंदूक दिली, मात्र बंदुकीत गोळ्याच नाही, ही खतखत देखील राहुल गायकवाड यांनी अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल व्यक्त केली होती। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय्या यांच्याकडून। विश्वभूषण, आपण बघतोय राहुल गायकवाड यांच्या संदर्भात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे, तर आता पुढे नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे, या संदर्भात काय माहिती? सेजल, नक्कीच आपण जर बघितलं तर जेव्हा राहुल गायकवाड यांचं वंचितकडून जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा हे नाव सोलापूरमध्ये तसं परिचित नव्हतं। एका नवख्या उमेदवाराला त्या ठिकाणी बाळासाहेबांनी मैदानात उतरवलं होतं। जोरदार शक्ती प्रदर्शन करून त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला होता। मात्र ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी अगदीच धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।